कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अप्रतिम चव. चला बनवूया स्वादिष्ट घेवड्याची भाजी, जी खायला एकदम स्वादिष्ट लागेल. हे बघा, मी ते कढई तापायला ठेवली स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये मी तेल घालते. आता यामध्ये मी 1 चमचा राई घालते, 1 चमचा जिरं घालते. आता यामध्ये मी कढीपत्ता घालते. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला लाल व्हायला पाहिजे. हे बघा, कांदा लाल झालाय भाजून. आता यामध्ये मी घालते 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, चिमूटभर हळद आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मसाले चांगले मिक्स करून झाले. आता यामध्ये मी बटाटा घालते बारीक चिरलेला. तुम्ही मीडियम साईजचेही कापू शकतात. आता यामध्ये मी घालते घेवडा, जे मी बारीक कापून स्वच्छ पाण्याने धुतलेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता घालायचं चवीनुसार मीठ. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही, थोडंसं. आणि हे ना चांगले शिजू दे. आता स्लो फ्लेमवरती मी 15 मिनिटं असं झाकून ठेवते. हे बघा, 15 मिनिटं झाली. आता मी झाकण काढते. हे बघा, भाजी चांगली शिजली आहे. आता यामध्ये मी ओलं खोबरं घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये मी कोथिंबीर घालते. तर हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे. तर हे बघा, भाजी रेडी झाली आहे. घेवड्याची भाजी मस्त झाली आहे. तुम्ही भाकरी चपातीसोबत खावा. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.